28/1/2026 रोजी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे 5 सहकारी यांचा विमान लँडिंग दरम्यान अपघातात जो अपघाती मृत्यू झाला त्यांना माझ्या वतीने आणि महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव असे व्यक्ती होते की त्यांनी कधीही जाती धर्माच्या आधारावर जनतेकडे मतदान मागितले नाही. त्यांनी फक्त कामांच्या जीवावरच जनतेकडे मतदान मागितले. त्यांचे अपघाती निधन होण्याच्या अगोदर 3 ते 4 दिवस आधी त्यांनी एका सभेमध्ये सांगितले होते की आपण इथे कायमस्वरूपी राहणार नाही आहोत. आपल्याला कधीतरी जावे लागणार आहे, परंतु आपण जी कामे करणार आहोत ती अजरामर असली पाहिजेत. जी आता पैदास आपल्याला तशी वाढवली पाहिजे. कारण मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं, पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. माणसाने त्याच्या आयुष्यात नक्की काय कमावले आहे हे त्याच्या अंतिम संस्काराच्या वेळी जमणाऱ्या गर्दीमुळे कळते. अजितदादांच्या अंतिम संस्कारावेळी झालेल्या गर्दीने त्यांनी आयुष्यामध्ये नेमके काय कमावले आहे हे महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला दाखवले आहे. पुन्हा एकदा अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.